प्रतीक्षेत असणारा मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत ठरलेला आहे आणि त्याचं कारण देखील असंच आहे की मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम जे आहे ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 98% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। मात्र सद्यस्थितीला आता पुन्हा एकदा नवीन वाद जो निर्माण होतोय, वाद उफाळून येतोय, तो म्हणजे टोल वसुलीच्या बाबतीत। कारण पुढील 2 दिवसानंतर निविदा प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि या संदर्भात ठेकेदाराला याबद्दल बाबतचे काम जे आहे ते देणार आहे, टोल वसुलीचं काम जे आहे ते होणार आहे। मात्र यापूर्वी जर बघितलं तर 2023 मध्ये अशाच पद्धतीची टोल वसुली जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाक्यावर झाली होती। मात्र त्यामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी आंदोलन केली होती। त्याचप्रमाणे वाहन चालक संघटनांनी देखील याबाबत प्रशासनाकडे दाद मागितली होती। त्याचप्रमाणे MH07 ज्या सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी मिळावी अशी देखील मागणी झाली होती। मात्र त्यानंतर त्या निविदा रद्द करण्यात आल्या आणि पुन्हा एकदा शासन स्तरावर याच्या पुन्हा निविदा आता नवीन काढण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा त्या निविदा ज्या आहेत त्या उद्या ओपन करण्यात येतील। त्यानंतर ठेकेदार नेमला जाईल आणि यानंतर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल वसुली जी आहे ती पुढच्या महिन्यापासून सुरू होईल असं देखील म्हटलं जाते। मात्र काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान त्यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आश्वासित केलं होतं की मुंबई गोवा महामार्ग जो आहे जो पळसपे पासून सुरू होतो तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डर म्हणजेच पत्रादेवी पर्यंत जिथे जातो तोपर्यंतचा रस्ता जो आहे तो संपूर्ण 100% पूर्ण होईल असं आश्वासित केलं होतं। मात्र तत्पूर्वी एक वाहन चालकांना दिलासा मिळाला होता, त्यामुळे वाहन चालकांमधून कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात होतं। मात्र त्यानंतर अगदी काही दिवसातच अशा पद्धतीच्या निविदा काढल्यामुळे वाहन चालक असतील किंवा राजकीय पदाधिकारी असतील, विरोधकांकडून आता टीका जी आहे ती केली जाते। ती टीका जी आहे ती पाहायला मिळते, कारण टोल वसुलीचा अट्टाहास जोपर्यंत 100% रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये अशी देखील इच्छा जी आहे ती लोकांकडून वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल वसुली सुरू होते का, येथील राजकीय विरोधक जे आहेत ते याला समर्थन देतात का, वाहन चालक संघटना काय याबाबत भूमिका घेते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग। खरं तर 8 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये नितीन गडकरी साहेब आले होते आणि त्यावेळी हा रस्ता पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती। ते बोलले एकीकडे, परत दुसऱ्या दिवशी टोलच्या निविदेसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आणि आता 3 महिन्यासाठी टोलच्या निवेदन प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे आणि तो टोल जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा टोलला विरोध राहील। खरं तर एकीकडे 14 वर्ष हा महामार्ग पूर्ण होत नाहीत आणि मैतावरचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा सरकार करत आहे। आपल्याला माहिती असेल की हा रस्ता अजूनही 1 वर्ष पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल आकारू नका अशी आमची पहिल्यांदा मागणी होती आणि आजही मागणी आहे। व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा किंवा इथल्या वेगवेगळ्या संघटना या टोल ह्याला विरोध करतायत आणि त्यांच्या विरोधाला आमचा सुद्धा पाठिंबा असेल आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने सुद्धा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा ताकदीने या टोलला विरोध करेल। आज काही सत्ताधारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते टोल घेण्यास इच्छुक आहेत। म्हणूनच नितीन गडकरींनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आल्यानंतर टोलला त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आता ही प्रक्रिया येत आहे, परंतु आमचा टोलला विरोध आहे आणि राहील।